कुटुंबाचा आर्थिक निधी आणि नोकऱ्या आणि शिंदे समिती कायम ॲक्टिव्ह म्हणजे तिच्यात काहीच बदल नाही. आता मागं काय राहिलं 7 झाल्यावर काय ध्यानात राहिलं परत ती करू नका 50 बाऱ्या. औंध संस्थान आणि बॉम्बे गव्हर्नमेंट मागं राहिलं त्याच्यावर थोडा त्यांचा म्हणा अभ्यास करायचा आणखीन बाकी. या दोनच राहिले काय हा सगळ्या चर्चेत नाही झाली त्यांच्या आणि मग येतं नवा घरी ती सगळ्या सोयऱ्याचाच मूळ मुद्दा आहे ना आमचा. कसं काय होईल ते सन्ना घडले पुढे गेलोय मुंबईतून. नाही होत ते नाही विचारलं मी त्याला. आणि शिंदे समितीने नाही ते जास्त प्रश्न विचारले. शिंदे समितीने चांगल्या स्वरूपाचं काम केलं. कोणाकडं सरकार जातं ते बाबा अन्याय द्यावं जातात काही नाही. सरकारने ठरवायचं मराठ्यांचा किती अपमान करायचा. एक दिवस परवानगी देतं म्हणजे नाही का. बारीक लेकराला ते घास घातलं तर लागेल खाय बाबू तेवढं आणि तू फार जनरलच तर खाय रे येतो इकडे. मला सगळं करतोय सरकारच्या हातात हे. न्यायदेवतेला दोष कोणी देऊ नये. न्यायदेवता सगळ्यासारखे. मुख्यमंत्री साबरपणा करतो याच्यात आणि मुख्यमंत्री आम्हाला वेळ नक्की देणार कारण इतके करोडो मराठी सगळ्या मुंबईत जिथं तुम्हाला दिसत असते अख्ख्या मुंबईत हिंडते. फक्त माझी तुम्हाला सगळ्याला गाड्या मैदानावर सुरक्षित लावा. म्हणजे पाऊस आला तुम्हाला झोपायला तुमच्या मैदानावर गाडीत जाता येईल. दुसरं पोलिसांनी गाड्या आढळल्या तर त्यांना सांगायचं मैदान कुठे सांग तिथं गाडी नेऊन लावायची. इथं रेल्वेत लय मस्त मजा इथं 5 रुपयात माणूस कोणत्या कपारात जातो आणि नाही काढलं तरी रेल्वे फ्री आहे म्हणते जाऊन तिकडे ती उतरी मी बुजीन म्हटली तुम्ही आपला फुकट हिंडा. मला दुसरी पण माहिती मिळाली गृहमंत्र्याला आणि गृह राज्यमंत्र्याला दोघांना सांगतो. पोलिस मुद्दाम पोराच्या गाड्या अडवून ट्रॅफिक जाम करते मुद्दाम. पोलिसांनी हे करू नका. गाड्या अडवून ट्रॅफिक जाम नाही होईल काय होईल. तुम्ही गाड्या अडवू नका. प्रत्येक पोराला सांगा हे ग्राउंड आहे. पोरा तुम्हाला सांगतो जे ग्राउंड सांगतो कच्च्या ग्राउंड लावायचे. इथलं मुंबईचं आझाद मैदानापासून सगळे 10-20 किलोमीटरच्या आतच आहेत. आयला आपण तेवढे पैसे हिंडणारे लोक आहेत तिथे. त्यामुळे वाशी मार्केट म्हणलं ना ते वाशी मार्केटला लावून टाका. इथं मस्जिद बंदर आहे तिथं लावा म्हणलं तिथं लावून टाका. ते म्हणले शिवडीला काय ग्राउंड आहे तिथं लावा. काय टेन्शन घेता कशाला. आणि रेल्वेला प्रवास करत जा. आझाद मैदानकडे द्यायचं. मुंबईचा फेरा फक्त कुणाला काही म्हणलं का सामान्य लोक आपल्यासारखे गरीब आहेत बरं का. अजिबात नाही. माजलेले हे यांच्यासाठी गरीब मुंबईच्या लोकांना सगळ्या जाती धर्माचे लोक आपले सामान्य लोक त्यांना त्रास द्यायचा नाही थोडा सुद्धा. पोलीस बांधव आपल्या सेवेसाठी त्यांना त्रास द्यायचा नाही थोडा सुद्धा. लक्षात आलं का. लय झालं तर ते पोलीस साहेब कुठे गेलेले आम्हाला दिलेले त्यांना माझ्या वानखेडे स्टेडियम खोला ना झोपण्या पोरांच्या पडायला तिथं शेड आहे जणून चांगलं छान झोपे देऊन त्याच्यात. आणि आमचे लोक मराठी तिथं आसपास आहेत जणून. मला आता एकदा कानात येऊन सांगितलं ते मला मराठी तिकडे जवळ आम्ही रेटून खाऊ घालू तुम्हाला. वानखेडे स्टेडियम आम्ही चेंडू खेळायला जातो एवढे बरं आमच्या पोराला खाऊन झोपत नाही तिथं. हे बॅटीला हाणता ते बॅटीला चेंडू हाणतोय. चेंडू हाणा आणि थोडे आता पावसाच्या पाण्यात राहू दे ना आम्हाला रेटून झोपतो लेकरं बाळा आमच्या गरीबाचे. लयशे ठोकलेले फक्त पुढच्या फिरच्या हात लावू नका तिथल्या लावणार बी नाहीत आमचे पोरं. खोला मला ते वानखेडे स्टेडियम त्या गरीबाच्या पोरायला मुख्यमंत्री साहेब आता येण्यावर करू नका बरं का. मला त्रास करू नका. मला तुम्हाला मोठं करायचं तुम्ही येण्यावर करू नका. जे ग्राउंड त्याच्यावर गाड्या लावा आणि हिंडा आपल्या इकडे शांततेत बेस्ट. अरे लय गैरसोय व्हायला आमची लय गैरसोय. या मुख्यमंत्र्याला असं वाटलं आमचे पोरं कदरून जावं म्हणून
त्याने हगामुताचं बंद केलं, त्याला कुलूप लावलं हगायच्या घराला. तुमच्या तिकडे त्याला पंचतरी ग्रह म्हणते. हा स्वच्छता ग्रह नाव असतं इथे तर हगायच्या जागेच्या. आपल्याला नाव पाहिजे स्वच्छतागृह, किंवा बस स्टँडला पाहिजे नाव स्वच्छतागृह, पोलीस स्टेशनला नाव पाहिजे स्वच्छतागृह, किंवा असं मोठ्या याला हगायच्याला स्वच्छतागृह नाव असतं. ते जाऊन हगायचं धंदे उलट्या फोडतेच. हगायचा मुताचा बंद केला. थांब ना एका एकाच होऊन दे ना. त्याचं झालं की तू आणि तू झालं की तू मग पिनाच पाडायचं ठरलं. एक एक पत्रकार एक एक उठून तुटूनच पुढे तू माय आयला. मी सगळ्याला बोलतो राव म्हणून माय मागे लागा. बोलत नाही त्यांना काय करतो तू मग. त्याने हगामुताचं बंद केलं, पाणी प्यायचं बंद केलं. त्यांनी परत आणखीन जेवायचे काही हटले ते बंद केले. म्हणून पोरं चिडले तर CSTला आणि त्या महानगरपालिकेमुळं पुढं त्याच्यामुळंच बसले होते पोरं. मी नंतर माहिती घेतली का बसले. चहा प्यायला सुद्धा जागा नाही ठेवल्या. इतका हलकटपणा मुख्यमंत्र्यांनी करावं का. आणि उद्या चाल तुम्ही आमचं पाणी बंद केलं हां पोराला प्यायचं. आणि तुमचे आमदार खासदार मंत्री आमच्या मराठवाड्यात ही दोघं थोडे त्याचे पाईपलाईन आमच्या वावरातून गेले. आम्ही उकरून फेकल्यावर काय करेल तो. तुमचे आमदार खासदार मंत्र्यांच्या पाईपलाईन आमच्या वावरातून त्याने आमच्या पोरून लाईट नेलेले बऱ्याच आमदारांनी मंत्र्यांनी मधून कापून टाकल्यावर आम्ही असलं घाण नाही वागायचं. मुंबई पेक्षा क्षेत्रफळानं संख्येनं महसुलानं महाराष्ट्र मोठा आहे. ते पोरं झाले मग त्याला असं विठेच धरणार तुम्ही. अरे मुख्यमंत्री साहेब तुम्हाला वाटत असं त्याला चहा नाही पाणी नाही जेवण नाही मिळालं ते माघारी जाते. त्याने येतानाच 15 दिवसाचं गबाळ घेऊन आले. ते पडण टापडण सगळं आणलंय सगळं. जेवण पाण्याचं सुद्धा आणलंय. ते कुणा पाणी आणायला बसले. उलट तुमच्या सरकारला पाणी पाहिजे ते बिगर घ्यायचे. पण करा त्रास सहन करू. आपल्याला जिंकून जायचंय. उगा येण्याने फक्त करू नका कोणी. हो चला धन्यवाद. का झाला बास आहे बाबा मग तोंड कोरडं पण